नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट इंग्लिश बालभारती, लेसन नंबर 29, Androclus and the Lion. Hello students. Today I will tell you remaining part of story, means part 3. Listen carefully. मुलांनो, आज मी तुम्हाला या गोष्टीचा उर्वरित म्हणजे तिसरा भाग सांगणार आहे. तो तुम्ही काळजीपूर्वक नीट ऐका. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. एकदा काय झाले, अँड्रॉक्लस एकटाच बाहेर गेला होता ज्यावेळी सिंह त्याच्या गुहेजवळ आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इनटू द हँड्स ऑफ द सोल्जर. दोघेचे दोघे सैन्याच्या हाती सापडले. म्हणजेच सैनिकांनी अँड्रॉक्लस आणि सिंह दोघांनाही पकडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिकांनी त्यांना परत शहरात नेले, दोघांनाही. दे पुट अँड्रॉक्लस इन द चेन्स इन अ प्रिझन. बघा, सैनिकांनी अँड्रॉक्लसला साखळीने बांधलं आणि तुरुंगात टाकलं. द लायन वॉज केज. आणि सिंहाला पिंजऱ्यात ठेवलं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. त्या काळी ज्या लोकांवर एखादा गंभीर गुन्हा सिद्ध व्हायचा तेव्हा त्याला शिक्षा म्हणून जंगली प्राण्याच्या समोर खायला फेकले जायचे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि आपल्या मालकाकडून असे पळून जाणे हा सुद्धा त्या काळी एक गंभीर गुन्हा होता. देअरफोर अँड्रॉक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि म्हणून अँड्रॉक्लसला सुद्धा जंगली प्राण्याच्या समोर फेकले गेले. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी, ज्या दिवशी त्याला फेकलं जाणार होतं त्याच्यासमोर, त्या दिवशी त्यांचा सम्राट, राजा, ते सगळं पाहण्यासाठी, सर्कस, कसरत पाहण्यासाठी त्या तिथे आला आणि त्याच्या जागेवर बसला. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. जमलेल्या लोकांनी राजाचा, सम्राटाचा जय जयकार केला. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रॉक्लस वॉज ब्रॉट इन टू द अरिना. बघा, रणशिंग वाजले. तुम्ही पाहिलेलं आहे ना, राजा येताना ती तुतारी पॅ करून वाजली जाते. हां, तसं ते रणशिंग वाजलं आणि मग अँड्रॉक्लसला रिंगणात आणलं गेलं. का ज्या ठिकाणी राजा बसलेला होता, सगळे लोक बसलेले होते, त्या रिंगणामध्ये अँड्रॉक्लसला आणलं गेलं. ही चेन्स वेअर अनबाउंड. त्याच्या ज्या चेन, साखळ्या त्याला बांधलेल्या होत्या, त्या सगळ्या काढल्या गेल्या. फेल्ट वीक अँड डिसमेड. त्याला खूप अशक्तपणा पण वाटत होता आणि तो खूप निराश झालेला होता अँड्रॉक्लस. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याची अशी खात्री पटली होती की हा दिवस त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवसच असावा. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेराशियस लायन वॉज रिलीज्ड इनटू द अरिना. दुसऱ्या बाजूने गेट उंच करून क्रूर सिंहाला रिंगणात सोडले गेले. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. बघा, त्या सिंहाला खूप दिवस उपाशी ठेवले होते की जेणेकरून तो जास्त आक्रमक व्हावा. अँड्रॉक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. अँड्रॉक्लसला खूप भीती वाटत होती, खूप घाबरला होता, पण तरी देखील तो धैर्याने, शौर्याने त्याच्यासमोर उभा राहिला.
The lion saw Androclus and rushed towards him, bounding and roaring. सिंहाने अँड्रॉक्लसला पाहिले आणि तो धावतच त्याच्याकडे गेला. गर्जना करत, गुरगुरत, ओरडत असा तो त्याच्याकडे गेला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक. पण तो अचानक थांबला. त्याच्या त्या ट्रॅकवर, त्या रुळावर जिचा तो धावत होता तिथे तो अचानक थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. मग तो सिंह हळूहळू अँड्रॉक्लसकडे सरकला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. त्या सिंहाचा संताप, राग एकदम निवळला. अँड्रॉक्लस सॉ धिस टू. अँड्रॉक्लससुद्धा हे सगळं बघत होता. ईच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. एका मित्राने दुसऱ्या मित्राला ओळखले होते. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉक्लस अगेन. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. सिंह अँड्रॉक्लसच्या समोर गेला, पण तो जेव्हा तिथे पोहोचला आणि समाधानाने गुरगुरत आपले नाक त्याच्यासमोर तो घासायला लागला आणि प्रत्येकजण ही गोष्ट आश्चर्यचकित होऊन बघत होते. आश्चर्यचकित झालेले होते प्रत्येकजण. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रॉक्लस हग्ड द लायन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रॉक्लसने सिंहाला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघांनाही रडू आलं, पण रडू दुःखाचं नव्हतं तर आनंदाचं होतं. द ऑडियन्स including the emperor watched this tender sight in great wonder. सर्व प्रेक्षक, राजा म्हणजे सम्राट, हे दृश्य आश्चर्यकारक रीतीने बघत होते. People began to cheer Androclus and asked for his release. लोकांनी अँड्रॉक्लसचा जय जयकार केला आणि त्याला मुक्त करण्याची विनंती केली. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. राजाने अँड्रॉक्लसला सिंहाच्या अशा विचित्र वागणुकीबद्दल विचारले की काय घटना घडली आहे ती मला सगळी सांग. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. जेव्हा त्यांनी ही संपूर्ण कथा ऐकली, संपूर्ण कथा ऐकून मनुष्य आणि पशु यांच्या मैत्रीबद्दल त्याला देखील कृतज्ञता वाटली आणि सम्राट देखील प्रेरित झाला. He ordered that Androclus should be set free. त्याने आदेश दिला, आज्ञा केली की अँड्रॉक्लसला आता मुक्त करा. He would no longer to a slave. आता तो यापुढे गुलाम राहणार नाही. गुलामीतून त्याला आता राजाने मुक्त केलेलं होतं. When the emperor asked Androclus what other reward he would like. अँड्रॉक्लसला जेव्हा त्या सम्राटाने, राजाने विचारलं की तुला आणखीन काय बक्षीस हवं आहे, अँड्रॉक्लस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. अँड्रॉक्लस म्हणाला की मला माझ्यासाठी काहीही बक्षीस नको. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. फक्त त्या सिंहाला मोकळं सोडा जंगलात परत, त्याला मुक्त करा, एवढीच त्याने राजाला विनंती केली. The two friends went back to the forest to live a free life. ते दोन मित्र परत जंगलात गेले स्वच्छंदी मुक्त जीवन जगण्यासाठी. मुलांनो, पाहिलं तुम्ही की प्राणी आणि मनुष्य यांची किती चांगली मैत्री असू शकते. मुलांनो, आता तुम्ही हा पाठ व्यवस्थित वाचा. यासारख्या अनेक इतर गोष्टीसुद्धा तुम्ही वाचा
आता या पाठावर आधारित PDF फाईल तुम्हाला पुढील भागात येईल. त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित वहीत लिहा. धन्यवाद.